काव्यांगण मन मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फेरी येतं पिकांवर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या भरल्या रे लाटा. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारलं उंडारलं जसं वारा वाहतन. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वत भुईवर गेलं गेलं आभायात. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर तठे वहीसनी इज आलं आलं धरतीवर. मन एवढ एवढ जसा खाकसच दाना मन केवड केवड आभायात भीमायेना. देवा कसं देलं मन असं नाही दुनियात असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन आरा कसं रे घडलं कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. मन ही कविता बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली आहे. त्या खानदेशातील होत्या, त्यामुळे खानदेशी भाषेत त्यांनी कविता लिहिलेली आहे. त्यांनी आपल्या रोजच्या जीवनावर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. मन या कवितेमध्ये कवयित्रीने माणसाचे मन हे कसे अस्थिर असते, म्हणजे एका जागी शांत राहत नाही, त्याचे वर्णन केलेले आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फेरी येतं पिकावर. मन हे वढाय म्हणजे उन्हाळ चंचल आहे. गावामध्ये शेतं असतात, त्यामध्ये एखादं पीक आलं तर ढोरं म्हणजे गुरं त्या शेतामध्येच पीक खायला जातात. त्यांना कितीही हाकललं तरी ते त्या पिकांपासून दूर जात नाहीत, ते परत परत पीक खायला जातातच. तसंच मनाचंही असतं. एखादा विचार मनामध्ये आला आणि आपल्याला वाटलं तो विचार नाही करायचा, तरी परत परत तो विचार आपलं मन करू लागतं. जसं की इंडियाची क्रिकेटची मॅच चालू असेल तर आपण अभ्यास करत असलो तरी मधूनमधून मनात विचार येतातच की किती स्कोर झाला ते तरी पाहावं. असं हे मन अतिशय चंचल असतं. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या भरल्या रे लाटा. मन मोकाट मोकाट म्हणजेच कोणतेही बंधन नसणारं मोकळं कुठेही धावणारं असतं. मन कुठेही धावणारं त्याला ठाई ठाई म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वाटा सापडतात आणि ते धावत सुटते. जसं पाण्यावरच्या लाटा वाऱ्याबरोबर जातात, जिकडे वारं जाईल तिकडे त्या लाटा जातात, तसंच मनसुद्धा लाटांप्रमाणे जातं. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारलं उंडारलं जसं वारा वाहतन. मन लहरी असतं, म्हणजे कधी हे करावं असं वाटतं तर कधी ते करावं असं वाटतं. म्हणजेच कधी वाटतं आपण आज बाहेर फिरायला जावं, मग नंतर वाटतं नको आज आपण अभ्यासच करावा. मन उंडारलं उंडारलं म्हणजे बाहेर फिरणे. वारा ज्याप्रमाणे इकडून तिकडे वाहतो त्याचप्रमाणे मनही कधी या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फिरत राहते. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन जहरी म्हणजे विषारी आहे, त्याचं तंतर म्हणजे तंत्र, न्यारं म्हणजे वेगळंच आहे. विंचू सापच बरा त्याचे विष तरी मंत्राने उतरते. पूर्वी असं म्हणायचे की विंचू सापाचे विष हे एखादा मंत्र टाकला की उतरते, परंतु मनाचा लहरीपणा किंवा चंचलपणा हा कोणत्याही तंत्राने मंत्राने जाऊ शकत नाही. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता वत भुईवर गेलं गेलं आभायात. कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात की मन हे पाखरासारखे आहे, म्हणजे एखाद्या पक्ष्यासारखे आहे. त्याचं काय सांगू मी तुम्हाला, आत्ता इथे जमिनीवर आहे तर ते क्षणात आकाशात जाते. जसा एखादा पक्षी आत्ता जमिनीवर आहे आणि तो थोड्याच वेळात आकाशात उडून जातो. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर तठे वहीसनी इज आलं आलं धरतीवर.
मन चप्पय चप्पय म्हणजे मन चपळ आहे. त्याला एका जागी जराही धीर धरवत नाही. पावसाळ्यात आकाशात विजा चमकतात. जशी आकाशातली वीज पृथ्वीवर क्षणात येते, पटकन पडते, तसेच मनाचेही असते. ते क्षणात आकाशात असते तर दुसऱ्या क्षणी ते धर्तीवर म्हणजे पृथ्वीवर येते. मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना, मन केवढ केवढ आभायात बी मायेना. कवयित्रीने सांगितले आहे की मन केवढं तर मन हे खाकसाचा दाना म्हणजेच खसखसच्या दाण्या एवढा आहे. खसखस ही आपण स्वयंपाकामध्ये वापरतो. खसखसीचा दाना म्हणजे खसखसीची बी अत्यंत छोटी पांढऱ्या रंगाची असते. मन हे कधी खसखसीच्या दाण्या एवढं छोटं असतं तर कधी ते आभाळात एखादी बी मावणार नाही एवढं मोठं होतं. यामधून कवयित्रीला असे सांगायचे आहे की मनातले विचार कधीकधी अत्यंत लहान क्षुल्लक गोष्टींवर विचार करत असते, तर कधी ते खूप मोठं मन होऊन दिलदार होतं, मोठ्या गोष्टींवर विचार करते. देवा कसं दिलं मन, असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी, काय तुझी करामत. बहिणाबाई चौधरी देवाला विचारत आहेत की असं कसं तू मन दिलंस, असं कसं मन बनवलंस की या दुनियेत अशी कोणतीच वस्तू नाही आहे की जी मनासारखी आहे. आणि असा कसा रे तू योगी आहेस, मन बनवणारा आहेस. तुझी करामत निराळीच आहे, म्हणजेच तुझा चमत्कार निराळाच आहे सर्वांपेक्षा. देवा असं कसं मन, अरा कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. देवा असं कसं हे मन आहे जे तू घडवलं आहेस. हे मन तुझ्या हातून असं कसं घडलं, आणि हे मन घडवायचं तू काय जागा असताना स्वप्न पाहिले होते काय.